आनंदी 22 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलवरती आनंदी या सिरियलची मी रोज अपडेट टाकणार आहे. माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. युगेतरनी विद्याधरला मारल्यामुळे आरती त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर आनंदी तिला बोलत असते, पण आरतीचं मन त्याच विचारांमध्ये गुंगलेले असते. आनंदी आरतीला म्हणते, अगं आरती, कसला विचार करत आहेस? कोणत्या विचारामध्ये गुंगलेली आहेस? त्यावर आरती आनंदीला म्हणते, अगं, जेव्हा मालकांनी युगेंदरला मारलं तेव्हा खूप बरं वाटलं, पण आता खूप भीती वाटत आहे. तुला माहीत नाही तो विद्याधर कसा आहे, तर एक नीच माणूस आहे. तो बदला नक्कीच घेणार असं वाटत आहे. तर आनंदी आरतीला म्हणते, तू नकोस त्या गोष्टीचा विचार करू. मालकांनी आपली खूप सोय केली आहे. त्यांनी गार्डसुद्धा ठेवले आहेत आणि त्याच्यावरती लक्ष पण ठेवायला सांगितलेलं आहे. तर आरती आनंदीला म्हणते, तू एवढी शांत कसं काय असू शकतेस गं? किती विचार करतेस? तर आनंदी आरतीला म्हणते, आपले मन हे कामामध्ये गुंतून ठेवले ना, तर आपल्या मनामध्ये विचार करण्याचा सुद्धा टाईम मिळत नाही. त्यामुळे सतत आपण कामामध्ये गुंतून राहिले पाहिजे आणि आपले मन तिकडेच वळून ठेवले पाहिजे आणि आपल्याला कामाचे टार्गेटसुद्धा पूर्ण करायचे आहे. तर आनंदी आरतीचे मन हलके करते. तर इकडे आबा मात्र विद्याधर त्यांना जे जे बोललेला असतो, धमकी दिलेली असते, मी आनंदीसोबत असं करेल तसं करेल, मला ती एक रात्र हवी आहे. विद्याधर जे जे बोलतो त्या गोष्टीचा आबा विचार करतात. आबांना पूर्ण घाम फुटलेला असतो. आबांची जागीच BP वाढते आणि आबांना चक्कर येते. विचारांचा पूर्ण डोक्यामध्ये वादळ सुटलेले असते. आबांना चक्कर येते आणि आबा धाडकन खाली कोसळतात. आबा पडलेले पाहून आजूबाजूला काम करणारे लोक आबांकडे धावत येतात आणि काय झालं काय झालं असं म्हणतात. सर्वजण खूप घाबरलेले असतात. आबांना इथे अटॅक आलेला असतो. तर आबा धाडकन जमिनीवरती कोसळतात. तर इकडे आनंदी कामामध्ये मग्न असते. तेवढ्यात तिथे आनंदीच्या मोबाईलवरती वरुणचा कॉल येतो. तर आनंदी वरुणला म्हणते, काय रे, का कॉल केलास? तर वरुण आनंदीला म्हणतो, आनंदी, मी तुला भेटण्यासाठी तुझ्या फॅक्टरीमध्ये आलो आहे. कुठे आहेस तू? मी तिथे येतो. तर आनंदी वरुणला म्हणते, तू इथे काय करत आहेस? तर वरुण आनंदीला म्हणतो, अगं, तुझ्या ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये मी गेलो होतो. तिथे समजले तू इथे कामाला आली आहेस, म्हणूनच तुला भेटण्यासाठी इथे आलो आहे. तर आनंदी वरुणला म्हणते, मला भेटता येणार नाही. आमचे मालक खूप कडक आहेत. तर वरुण आनंदीला म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्या तिथे येतो आणि सगळ्यांसमोरच आपण भेटूया. तर आनंदी वरुणला म्हणते, नको नको, मी येते तुला भेटण्यासाठी. तर आनंदी आरतीला सांगते, मी थोडंसं काम आहे, खाली जाऊन येते. असं म्हणून ती वरुणला भेटण्यासाठी येते. आनंदीला पाहताच वरुण मात्र खूप खुश होतो आणि तो आनंदीचा हातात हात घेऊन आनंदीला म्हणतो, माझी आई म्हणते, शोधला ना तर देवसुद्धा सापडतो. तू तर माणूस आहेस आणि फॅक्टरी तर खूप छोटी आहे, म्हणूनच मी तुला शोधून काढले. तर आनंदी वरुणला म्हणते, तू इथे कसं काय आलास? तर वरुण आनंदीला म्हणतो, एखाद्या व्यक्तीची ओढ लागली ना, त्याला पाहिल्याशिवाय राहावं वाटत नाही. मला तुला खूप पाहावंसं वाटत होतं, अगदी डोळे भरून. पण इथे वरुण आनंदीच्या प्रेमामध्ये हळूहळू पडत असतो. वरुणने आनंदीसाठी एक छान गिफ्ट आणलेले असते. तर आनंदी ते घेण्यासाठी नकार देत असते. तर वरुण आनंदीला म्हणतो, हे आपल्या मैत्रीचे प्रतीक आहे. तर आनंदी ते घेण्यासाठी नकार देत असते. पण मैत्री हे शब्द ऐकताच आनंदी त्याचे गिफ्ट घेण्यासाठी तयार होते. तर वरुण तिच्या हातामध्ये ते ब्रेसलेट बांधतो. वरुण आनंदीला म्हणतो, एक माझ्यासाठी पण आणलं आहे. आणि तर दोघे एकमेकांच्या हातामध्ये ब्रेसलेट बांधतात. वरुण आनंदीला म्हणतो, जेव्हा कधी आपल्याला रिकामा वेळ भेटेल ना, तू मला भेटायचे, मला विसरून नाही जायचे, प्रॉमिस. तर आनंदीसुद्धा वरुणला प्रॉमिस करते. तर दोघांचे छान गप्पा सुरू असताना आनंदीच्या मोबाईलवरती एक कॉल येतो. अंतराचा कॉल आलेला असतो. अंतरा आनंदीला म्हणते, लवकर हॉस्पिटलमध्ये ये. तर आनंदी खूप घाबरते. अंतराला विचारते, काय झालं हे सांगशील का? तर अंतरा आनंदीला म्हणते, अगं, आबांना अटॅक आला आहे. तर आनंदी पळतच आरतीकडे जाण्यासाठी निघते. तर वरुणसुद्धा खूप घाबरलेला असतो आणि तो सुद्धा आनंदीच्या पाठीमागे पळत असतो.
तर इकडे चंदन आबांना ॲडमिट झालेलं पाहून आणि अटॅक आलेला पाहून तो विद्याधरला कॉल करतो आणि सर्व घडलेला प्रकार सांगतो. आबांना अटॅक आलेला पाहून विद्याधर खुश होतो आणि विचार करतो की देवसुद्धा माझी साथ देत आहेत. बरं झालं त्या म्हाताऱ्याला अटॅक आला ते. तर चंदन विद्याधरला म्हणतो, तुम्हाला आता पैशाची मदत करायला हवी आहे, म्हणजेच तुम्हाला तुमचा डाव साधता येईल. तर विद्याधर चंदनला म्हणतो, देतो की पैसे, लागल तेवढे देतो, फक्त ती मला एकदा तरी भेटलीच पाहिजे. ती आनंदी मला एकदा भेटली ना तर माझ्या पैशाचं सार्थक होईल. तर चंदन विद्याधरला म्हणतो, त्याची काळजी तुम्ही करू नका, त्यांना अशी पण आता गरजच आहे, नाक घासत तुमच्याकडे यावे लागेल. तर आनंदीला अडकवण्यासाठी दोघे मिळून प्लॅन करतात. तर इकडे आनंदी पळतच आरतीकडे येते आणि आरतीला म्हणते, आपल्या आबांना अटॅक आला आहे. तर आनंदीचं बोलणं ऐकून आरतीला धक्का बसतो. तर दोघी आबाला भेटण्यासाठी पाहण्यासाठी पळतच हॉस्पिटलच्या दिशेने येतात. आनंदी आरती हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. बाबांना बेडवरती पाहून दोघी अतिशय घाबरतात आणि आबा उठा असं म्हणत असतात. तर आबा शांत पडलेले असतात. तर आनंदी आबांना म्हणते, आबा तुम्ही शांत राहिलात ना तर या आनंदीला सगळं जग शांत आहे असं वाटतं. तर आबा उठा ना. तर तिघीही आबांच्या लेकी धाय रडत असतात. तर आबा तोंडाचा मास्क काढतात आणि पोरींना म्हणतात, अहो पोरी, आबाचे दिवस आता भरले आहेत. आबाला त्या ज्योतिबाचं बोलावणं आलं आहे. आबाचं हे बोलणं ऐकताच तर पोरी अजूनच रडायला लागतात. तर आबा सर्वांना म्हणतात, मी तुमच्या आईचं वचन पूर्ण करू शकलो नाही. मी तुमच्या आईला वचन दिले होते, तिन्ही मुलींचे संगोपन चांगलं करेल, त्यांचे लग्न चांगल्या ठिकाणी लावेल, पण मी तिचे वचन आता पूर्ण करू शकलो नाही. माझ्या 3 मुलींनो, चांगलं गुणांनी राहा, एकमेकांची साथ सोडू नका, चांगलं तिघींना एकमेकींना सांभाळून घ्या, असं म्हणून आबा आता जगाचा निरोप घेत असतात. तर आबांची ऑक्सिजन लेवल कमी होत असते आणि BP वाढत असतो. मशीनची टुकटुक फास्ट वाढलेली असते. तर आनंदीला आवाज ऐकू येत असतो. आनंदी खूप घाबरलेली असतात. तेवढ्यात तिथे डॉक्टरांना बोलावून घेतात. तर डॉक्टर आबांचं चेकअप करतात. डॉक्टर तिघींना म्हणतात, लवकरात लवकर आबांचं ऑपरेशन करावे लागेल आणि त्यासाठी 3 लाख रुपये लागतील. 3 लाख रुपये ऐकताच मुलींना तिघींना पण खूप मोठा धक्का बसतो. तर आनंदी विचार करते, आता 3 लाख रुपये आणायचे कुठून. तेवढ्यात तिथे नासका विद्याधर आलेला असतो आणि आबांची अवस्था पाहून त्याला फार आनंद झालेला असतो. कारण त्याला असे वाटत असते, आनंदी आता माझ्याकडे पैशाची मागणी घालणार. तर विद्याधर नाटक करत म्हणतो, आबा काय झालं तुम्हाला, कशी झाली हो तुमची अवस्था. खरंच आबाबद्दल मला खरंच खूप वाईट वाटत आहे. कुणीसुद्धा गरिबीला मदत करत नाही, पण तुम्ही काळजी करू नका, मी तुमची मदत करेल. तर उद्याच्या भागामध्ये आनंदीची मजबुरी ओळखताच विद्याधर आनंदीला 3 लाख रुपये देत असतो आबांच्या विलाजासाठी. तर आनंदी मात्र विद्याधरकडून ते पैसे घेण्यासाठी नकार देते आणि आम्हाला गरज नाही, आम्ही गरीब असलो तरी दिन दुबळे नाही, आम्ही आमचे पैसे स्वतः कमवू, आम्ही आमचे पैसे भरण्यासाठी समर्थ आहेत. तर आनंदी चक्क विद्याधरच्या तोंडावर ते पैसे मारते आणि इथून चालता हो असं म्हणते. पोरीचं हे वागणं पाहून आबा मात्र अर्धे नीट झालेले असतात. आता कशा प्रकारे आनंदी विद्याधरला धडा शिकवणार आणि कशा प्रकारे आबांच्या ऑपरेशनसाठी 3 लाख रुपये जमा करणार हे पाहण्यास रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.